जळगाव जिल्ह्यात विधान परिषदेच्या निवडणुकीच्या चर्चा रंगू लागल्या असताना मंत्री गुलाबराव पाटील यांच्या चिरंजीव प्रताप पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी जळगाव शहरातील आकाशवाणी चौकात या ठिकाणी फलक लागलेले आहेत। शिवसेना शिंदे सेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांचे ज्येष्ठ चिरंजीव प्रताप पाटील यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला जळगाव शहरामध्ये आमचा दादा भावी आमदार प्रतापराव पाटील असे बॅनर लागल्यामुळे राजकीय वर्तुळात मोठ्या चर्चा या रंगलेल्या आहेत। जर विचार केला विधान परिषदेचा विचार केला तर आतापर्यंत भारतीय जनता पार्टीचाच विधान परिषदेवर आमदार हा होता। भारतीय जनता पार्टीचाच या ठिकाणी दावा होत होता। मात्र भारतीय जनता पार्टी व शिवसेना शिंदे गटामध्ये आता रस्सीखेच झाल्याचं कुठेतरी बघावयास मिळत आहे। मंत्री गुलाबराव पाटील यांचे ज्येष्ठ चिरंजीव प्रतापराव पाटील हे शिवसेना शिंदे सेनेचे युवा सेनेचे पदाधिकारी आहेत। जिल्हा परिषदेचे माजी सदस्य असून एक दांडगा अनुभव त्यांच्याकडे असून आता त्यांच्या वाढदिवसानिमित्त हे बॅनर लागल्यामुळे मोठी चर्चा रंगू लागलेली आहे। आमदाराच्या पुराने आमदार होणं काही गैर नाही अशा आशयाचं वक्तव्य मंत्री गुलाबराव पाटील यांनी काही दिवसापूर्वी केलं होतं। मात्र आता प्रतापराव पाटील भावी आमदार अशा आशयाचे फलक लागल्यामुळे कुठेतरी राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली आहे की गुलाबराव पाटलांचे राजकीय वारसदार आता आमदार होणार का, अशा चर्चा लागल्यामुळे जळगाव जिल्ह्यात कुठेतरी आता चर्चांचा जोर वाढू लागला आहे। जुगल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव।